सीतामढ़ी जिले के सांबर गांव में श्रावणी बैल पोला पर्व बड़े उत्साह और पारंपरिक रीति रिवाजों के साथ मनाया गया। सुबह बैलों को नदी और नालों पर स्नान कराया, फिर रंग बिरंगी सजावट से उन्हें सजाया गया। शाम होते होते गांव में बैलों की भव्य शोभा यात्रा निकाली गई। ढोल ताशों की गूंज, पारंपरिक वाद्य और किसानों का नृत्य इस यात्रा का मुख्य आकर्षण रहा। शाम को बैलों को पूरन पोली का घोड़ा घास खिलाया। जिन घरों में बैल नहीं, वहां मिट्टी के बैलों की पूजा की गई। इस अवसर पर रंग बिरंगी मिट्टी के बैलों की जोड़ी की भी भारी बिक्री हुई। मारुति मंदिर से शुरू होकर दत्त मंदिर तक निकाली बैल पोला यात्रा में गांव के प्रमुख संत और मान्यवर संस्था, साथ में नाथ महाराज, बाला साहब, भारती महाराज, करण बोबड़े, आनंद चौहान, सरपंच मारुति पवार समेत अनेक ग्रामस्थ और किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। गांव भर आम के पत्तों की तोरण से सजी गलियां और उत्साह से झूमते किसान, ये नजारा आज संबर गांव में देखने को मिला। बैलपोला ने एक बार फिर साबित कर दिया कि आधुनिक युग में बैल का धार्मिक और सांस्कृतिक महत्व किसानों के दिलों में आज भी उतना ही गहरा है। जिल्हाध्यक्ष परभणी संपूर्ण गावचा मला मान जवळजवळ 400-500 वर्षापूर्वीपासून आहे आणि आता जसं मला कळतंय तसं आमच्या भावकीमध्ये कमीत कमी 500 घराची भावकी आहे। आम्ही एकोप्याने राहतो आणि सर्व एकमेकाला मिळून मिसळून राहून सनी कार्यक्रमाची शोभा वाढवतो आणि असाच आता सर्व गावकऱ्याच्या वतीनं पोळ्याचा सण साजरा करण्यात येतो। आणि आता हे महाराजाचे बैल झाल्याच्या नंतर आमच्या चव्हाण कंपनीचे, पवार कंपनीचे सगळ्याचे बैलाची मिरवणूक निघते आणि मिरवणूक निघाल्याच्या नंतर सगळे बैलाची मिरवणूक झाल्याच्या नंतर ज्याच्या त्याच्या घरी बरेचसे व्यक्तींना आमंत्रित केलेलं असते जेवणाकरता आणि ते जेवण केल्याच्या नंतर सगळे आनंदाने एकमेकाने एकोप्याने राहतात। हा पोळ्याचा बैलाची मिरवणूक जिल्हा परिषद शाळेपासून ते आपल्या मारुती मंदिरापर्यंत एकमेकाच्या पाठीमागे जोड्या लावलेल्या असतात व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आमचा बैलाचा सण व्यवस्थित साजरा होतो। हे महादेव दत्तात्रय संस्थान संबर हे गाव आहे। हे या मठाचे संस्थापक आनंद भारती महाराज आहेत। 5 ते 8 वर्ष झाले त्यांना। तेव्हापासून पूर्ण कार्यक्रम चालू आहे। बैल पोळा चालू आहे, त्यांची पुण्यतिथी चालू आहे, सगळे चालू आहे। या वर्षी बी पोळा साजरा झालाच की आता आज बैलपोळा साजरा झालेला आहे आणि पूर्ण शांततेमध्ये झालेला आहे आणि बैलपोळ्याच्या सर्व जनतेला आणि गावकरी संबंधिताला हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शेतकऱ्याला सुख आणि समृद्धीचे दिवस येवो अशी ही ईश्वर चरणी मी देवाला प्रार्थना करतो। जयंती होती, पुन्हा त्या आनंद भारती महाराजाची पुण्यतिथी राहते, त्या निमित्तानं यात्रा राहते। 7 दिवस सप्ताह राहते, भजन कीर्तन हे मोठा कार्यक्रम राहते ते सगळ्यात। पोळ्याची परंपरा ही 500 वर्षाच्या पूर्वीचा कार्यक्रम आहे। म्हणजे दरवर्षी श्रावण महिन्यात अमावस्येला पोळा हे सण उत्साहात साजरा केला जाते। 508 वर्षापासून ही परंपरा पोळा आनंदी महाराज यात्रा असते जानेवारी महिन्यात आणि हे झाल्यानंतर हे पहिला पोळा आनंदी महाराजाचा होतो। त्याच्यानंतर गावकऱ्यांचा अतिउत्साहात पोळा होतो, संपन्न होतो। पोळ्याच्या शुभेच्छा देतो मी। आमच्या संस्थांतर्फे बी बैलपोळा मोठा साजरा होतो, दरवर्षी होतो। या बैलपोळ्याला 508 वर्ष झालीत आणि असाच बैलपोळा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करत असतो।